लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये मंगळवारी सकाळी 7च्या सुमारास पाण्याच्या बाटल्या आणि शीतपेयांचा माल घेऊन जाणारा ट्रक ब्रेक निकामी झाल्यामुळे धोकादायक वळणावर पलटी झालाय. या अपघातामध्ये ट्रक चालक जखमी झाला असून वाहनाचं मोठं नुकसान झालंय. पुणे येथून परभणीकडे सुमारे 20 ते 22 टन पाण्याच्या बाटल्या आणि काही शीतपेयांचा माल घेऊन ट्रक चालला होता. तर ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यामुळे धोकादायक वळणावर तो उलटलाय. अपघातानंतर ट्रकमधील माल महामार्गावर विखुरला गेला. अवघ्या 2 ते 2.5 तासामध्ये महामार्गावरील प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात पाण्याच्या आणि शीतपेयांच्या बाटल्या घेऊन गेल्यामुळे ट्रक मालकाच्या नातेवाईकांना धक्का बसला. आमच्या पाहुण्यांचा ट्रक पुण्याहून परभणीला कोल्ड ड्रिंक्स पाण्याच्या बाटल्या भरून चालला होता. अंदाजे सुमारे 20-22 टन माल त्याच्यात असण्याची शक्यता आहे. तर सकाळी 6 वाजता ऍक्सिडेंट झाला. त्याच्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्याचा ब्रेक फेलच्या हिशोबाने काय झालं ते गाडी हे झाली. तर लोकांनी आता 9 वाजल्यात तर त्याच्यात एक बी पाण्याची बाटली शिल्लक ठेवली नाही, कोल्ड ड्रिंक्स वगैरे. तर लोकांनी बी जरा जे झालं त्याच्यावर जरा सहकार्य करायची भूमिका ठेवावी, साथ द्यावी. ते दुःख झालेलं त्यांना, एवढं मोठं त्यांचं प्रॉब्लेम झालाय, त्यांचं नुकसान झालंय. तर लोकांनी एक बी बाटली ठेवली नाही. तर आता 9 वाजल्यात आम्ही पाहतो इथं पत्रकार साहेब सगळे आलेत, तर इथं बाटली शिल्लक नाही. लोकांनी गाड्या भरू सगळं गोण्या भरू बॉटल गायब करून टाकले त्यांची. आज कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग 61 या ठिकाणी या महामार्गावरील करंजी घाटामध्ये नेहमी या धोकादायक वळणावर अनेक जड वाहनांचे अपघात होत आहेत. आज मंगळवार दिनांक 14 जून रोजी देखील सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून परभणीकडे जाणाऱ्या, ज्यामध्ये बिस्लरीच्या बाटल्या होत्या, त्याचबरोबर काही कोल्ड्रिंकच्या देखील बाटल्या मोठ्या प्रमाणात होत्या. सुमारे 20 ते 22 टन बिस्लरीच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या घेऊन जाणारा हा ट्रक ब्रेक फेल झाल्यामुळे या धोकादायक वळणावर पलटी झालेला आहे. या अपघातामध्ये ट्रकचं देखील मोठं नुकसान झालंय. ट्रकचा चालक देखील जखमी झालेला आहे. सकाळी 7 वाजता ही घटना घडली आणि त्यानंतर अवघ्या 2 तासात पूर्ण ट्रकमधील बिस्लरीच्या बाटल्या, कोल्ड्रिंक्स जवळपास या ठिकाणून गायब झालेला आहे. अपघात घडल्यानंतर 2 तासात 20 ते 22 टन बिस्लरीच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या गायब होणं म्हणजे हा देखील एक चुकीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. विशेष करून या वळणावर आपण पाहू शकतो अतिशय हे धोकादायक वळण आहे आणि या ठिकाणी सातत्याने जड वाहनांचे अपघात होत आहेत. आज देखील सकाळी 7 वाजता या धोकादायक वळणावर हा ट्रकचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये या ट्रकचं आणि ट्रकमधील मालाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. मी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जे अधिकारी आहेत, ज्यांची 8 दिवसापूर्वीच विधान भवनामध्ये देखील आमदार मोनिकाताई राजे यांनी प्रश्न उपस्थित करून या उपअभियंता चेमटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच या घाटामध्ये सातत्याने अपघात होत आहेत. आपण खाली पाहू शकतो, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे या घाटातील दरड कोसळली होती, त्याची देखील दुरुस्ती यांनी 8 ते 9 महिन्यामध्ये केलेली नाही. 2 दिवसापूर्वी त्यांनी एक खड्डा त्या ठिकाणी खोदलाय विधानसभेत LOQ झाल्याच्या नंतर. पण या ठिकाणचे अपघात मात्र सातत्याने सुरू आहेत. हे अपघात बंद झाले पाहिजे, या धोकादायक वळणाची दुरुस्ती झाली पाहिजे, हीच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो. या भागाचे आमदार असतील किंवा खासदार असतील यांना देखील या निमित्ताने आम्ही विनंती करतो, आवाहन करतो की आपण या धोकादायक वळणाची दुरुस्ती केली पाहिजे आणि हे मोठमोठाले होणारे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी पोलीस हवालदार अल्ताफ मोहम्मद शेख, नेमणूक पाथर्डी पोलीस स्टेशन,
करंजी घाट येथे सकाळी 7 वाजेच्या दरम्यान एक पाण्याचा बॉटल व कोल्ड्रिंक घेऊन जाणाऱ्या ट्रकचा माणिकशाह पीर बाबा दर्गाजवळ अपघात झालेला असून वाहतूक सुरळीत केली आहे व पंचनामा करण्याची तजवीज करत आहोत. घटनेची माहिती समजताच करंजी पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल अल्ताफ शेख, कर्मचारी तांबे आणि वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तर महामार्ग पोलीस पथकानंही घटनास्थळी पोहोचून वाहतूक नियंत्रणात आणली. करंजी घाटातील या धोकादायक वळणावर वारंवार जड वाहनांचे अपघात होत असल्यामुळे या वळणाची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून केली जातीये. खासदार आणि आमदारांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही परिसरातून केली जातीये. अमोल कांकरिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.